आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षांमध्ये। या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली। अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या। सॉरी। आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025 चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत। आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पर्यंत पोहोचतो। आणि आपण याच्यामध्येही साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात, पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केलाय। प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो। आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचं विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं। आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत। 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ऍक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%। इतर अज्ञात कारण आहेत बाकी। त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%। पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो। आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते। आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं। आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचंय की हे जे काही आकडे आहेत या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात